संतन की जय। खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल। कैचा धाक कैचा धाक सकळीक आपुले, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल। देवाची बरे देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल। महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे। वार करे संताचा, 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 वार करे खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वपूर्ण असा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय। तुकाराम महाराज या अभंगातून जन्माला आलेले सर्व मनुष्य मात्र आणि जीवमात्र हे अमर आहेत असा संदेश या अभंगातून देत आहेत। महाराज निश्चितीनं द्विरुक्तीनं सांगतात की आपण सर्व अमरच आहोत, फक्त आपल्याला ते समजून घ्यावं लागेल। देहाला मृत्यू आहे, देहाला नाश आहे, आणि अशा पद्धतीनं देहाला नाश असला म्हणून आत्म्याचा कधी नाश संभवत नाही। आपण अविनाशी असलेल्या त्या परमात्म्याचे अंश आहोत, हेही तुकोबाराय या अभंगातून आपल्याला समजावून सांगतायत। विठाला प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवत चरणी, संत चरणी, श्री गुरु चरणी सेवा समर्पित करायची। ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आज एकत्र आलो आहोत, आपल्या राज्यात आणि देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राष्ट्र उभारणीसाठी आणि समाज बांधणीसाठी ज्या महान अशा नेते मंडळींनी योगदान दिलं, ते देशातील आणि राज्यातील एक महान नेते, माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव गेनोजी कोल्हे साहेब यांचा आज दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होतोय। साहेबांना खरं तर खूप चांगलं दीर्घायुष्य लाभलं आणि मिळालेल्या या संबंध आयुष्यामध्ये
अत्यंत मोठं सामाजिक, राष्ट्रीय आणि वेगवेगळ्या माध्यमातून समाजाला घडवण्याची सेवा आणि काम त्यांनी केलं. सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, राजकारण, समाजकारणाचं क्षेत्र, शेतीचं क्षेत्र, अत्यंत मोठं काम. एका विद्वानानं म्हटलेलं आहे की अनेक गोष्टी इरेज करता येतात, पुसता येतात, पण कृती पुसता येत नाही. कृती पुसता येत नाही. आणि या महान नेते मंडळींनी जी काही कृती करून ठेवलेली, जे कार्य करून ठेवलेलं आहे, मला असं वाटतं त्याची ख्याती आणि त्याचा लाभ हा चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. यावत चंद्र दिवा करो, अशा पद्धतीचं मोठं काम आपले सर्वांचे आदरणीय स्वर्गीय शंकरराव गेनूजी कोल्हे साहेब अर्थात साहेबांच्या माध्यमातून हे काम संजीवनी उद्योग समूह, कोपरगाव तालुका, नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला आणि देशाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक स्वरूपाचं काम साहेबांच्या माध्यमातून घडलंय. नियमानुसार शरीराचे काही धर्म आहेत. शास्त्रकारांनी त्याची काही पद्धती सांगितलेली आहे. असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. म्हणजे जन्मापूर्वीची अवस्था, जन्माला येतानाची अवस्था, जन्मानंतरची बाल्यावस्था, बाल्यावस्थेनंतरची तरुणावस्था, तरुणावस्थेनंतरची प्रौढावस्था, वृद्ध. समाजातील सर्व घटकांना सर्व गोष्टी पोचल्या पाहिजे. शिक्षण पोचलं पाहिजे, रोजगार पोचला पाहिजे, विचार पोचला पाहिजे, संस्कार पोचला पाहिजे. आणि मला वाटतं स्वातंत्र्यानंतर व्रत घेतलेले जे लोक होते त्यातले एक व्रतस्थ सत्पुरुष म्हणजे कोल्हे साहेब होते असं आपल्याला म्हणावं. ही काही भूषणासाठी राजकारणात आलेली माणसं नाही, नावलौकिकासाठी राजकारणात आलेली माणसं नाही. अशा माणसांचं राजकारण हे जगामध्ये वेगळं दिसतं हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसांच्या नजरेतून सुटणार नाही. आपल्याला ते नक्की लक्षात आल्याशिवाय. अलीकडच्या काळामध्ये स्वतःच्याच वाढदिवसाला स्वतःच फोटो लावणारे, बोर्ड लावणारे लोक, अत्यंत सामान्य विचारांचे लोक गल्लोगल्ली आपल्याला दिसतात. पण जिथे समाजाचा संसार करायचा आहे, एक प्रत्येक कुटुंब उभी करायची आहे, त्याला आधार द्यायचा आहे, या ध्यासानं झपाटलेले हे लोक, म्हणून हे राजकारण फार वेगळं होतं. आणि अशा पद्धतीनं ते, म्हणून एक प्रकारे ती फार मोठी सेवा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मते परमार्थ म्हणजे काय तर रंजल्या गांजलेल्यांसाठी सेवा देणं हाच परमार्थ आहे आणि तेच संतत्व आहे. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मायबाप हो, आदरणीय कोल्हे साहेब हे 50च्या दशकामध्ये परदेशात जाऊन अत्यंत उच्च शिक्षण घेतलेले एक उच्च विद्या विभूषित असे मान्यवर होते. आणि त्या काळी जिल्ह्याला शिकायला जायला सुद्धा आपलं धाडस होत नसायचं, किंबहुना ते स्वप्नही कुणी पाहत नव्हतं.
समाजामध्ये शिक्षणाविषयीची अनास्थाच जास्त होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांचे वडील पूजनीय स्वर्गीय गेनूजी पाटील यांना सुद्धा आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील. कारण इतक्या या काळामध्ये आपल्या मुलांना उच्च शिक्षित करायचंय, शिक्षणाचं हे महत्व त्यांनी जाणलेलं होतं. जुनी मंडळी म्हणायची, जाणती मंडळी, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्ञान हा तिसरा डोळा आहे. आणि गीता म्हणते या जगातली सगळ्यात पवित्र वस्तू म्हणजे ज्ञान आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी नाही. आणि ते ज्ञानार्जनाचं काम, शिक्षणाचं काम त्या काळी केलं. आणि देश परदेशामध्ये त्यावेळी शिकलेली मोजकी माणसं असायची. त्याच्यामुळे इतकं मोठं उच्च शिक्षण बीएससी ऍग्री मला असं वाटतं त्या काळचे साहेब आहे. आता आज सुद्धा त्या बीएससी ऍग्री कोर्सला किती महत्व आहे हे आपली मुलं, नातवंड, नाती, नातू शिकतायत आपल्याला माहिती आहे. विशेष करून या 10-5 वर्षामध्ये ऍग्रिकल्चर या विभागाचं महत्व अधिक वाढलेलं आहे हे आपण सगळेजण जाणतो. आणि अशा काळामध्ये बीएससी ऍग्रीचं शिक्षण घेऊन त्यांना खरं तर स्वतःचा एक व्यवसाय उभा करता आला असताना स्वतः एक चांगले उद्योगपती स्वतः पुरते ते होऊ शकले असते. किंबहुना कुठेही मोठे अधिकारी म्हणून देशातच काय परदेशातही त्यांनी काम केलं असतं. पण मला वाटतं त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतंय, आपल्या गावाकडची ही बांधिलकी, गरीब माणसाची बांधिलकी, शेतकऱ्यांविषयीची आपुलकी, कष्टकऱ्यांविषयीची आपुलकी, एवढं मोठं शिक्षण घेऊन त्यांना मागवळून पाहायला लावते. मला असं वाटतं हे त्यांचं मोठेपण आहे. हे मोठेपण आहे. आजच्या काळामध्ये मायबाप हो, यशस्वी झालेली फार थोडी माणसं आहे की जी मागे वळून पाहतात. अन्यथा यश मिळालं की तो सुसाट सुटतो. ज्या मायबापांनी शिकवलेलं असतं त्यांना सुद्धा भेटायला वेळ नसतो. किंबहुना दुर्भाग्यानं असे काही प्रसंग आपल्या कानावर आले, मीडियातून आपण पाहिले, पेपरातून वाचले, की आई वडिलाच्या अंत्यविधीला सुद्धा उपस्थित आम्हाला राहणं होत नाही, अंत्यविधी करून घ्या असं म्हणणारी सुद्धा दुर्भाग्यानं काही लोक आपल्याला. आता ज्या मायबापांच्या कष्टावर यांनी शिक्षण घेतलंय, नोकरी मिळाली, 1-2 लाखाचा पगार काय मिळाला, आणि सगळं नातच विसरले. सगळे विसरले असं मी म्हणत नाही, माझं तसं बोलणं चुकीचं होईल. अनेक शिकलेले, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे मुलं मुली आम्हाला भेटतात, चांगले आहेत. परिवाराची बांधिलकी जपतात, समाजाची बांधिलकी, धार्मिकतेची बांधिलकी जपणारे पुष्कळ लोक दिवसभरामध्ये आम्हालाही भेटत राहतात. पण यामध्ये अपवादानं का होईना काही उदाहरणं अशी भेटतात जे मागे वळून पाहत नाही. पण मला वाटतं कोरोनानं एक गोष्ट केली या 2 वर्षामध्ये. गांधीजी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणाले होते की खेड्याकडे चला. कोरोनानं सांगितलं गाड्या नसतील तरी पायी चला. विठाला जे योगदान आहे ते या दृष्टीने आपल्याला समजून घ्यावं लागतं. आपण ते नक्की समजून घेतलेलं आहे. आदरणीय कोल्हे साहेबांनी एवढं मोठं उच्च शिक्षण घेऊन माघारी पुन्हा आपल्या गावाकडे, समाजाकडे येऊन त्या काळात जी गरज होती, लोकांना शिक्षणासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून स्वर्गीय काळे साहेब असतील, स्वर्गीय कोल्हे साहेब असतील, यांनी रयत शिक्षण संस्थेचं एक मोठं काम त्या काळी केलं. खरं म्हणजे आपला हा जिल्हाच भाग्यवान आहे. मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान पदाच्या पात्रतेची ही माणसं होती असं मला स्वतःला नेहमी वाटतं. मुख्यमंत्री हा शब्द फार अनेक मुख्यमंत्री यांच्याकडनं मार्गदर्शन घेत होते. हे काय आपल्याला नव्यानं सांगायला नको. आपल्या जिल्ह्यातील या धुरंधर नेते जे या जिल्ह्यामध्ये होते, काही काम करताना
वेगवेगळे विचार असतील, कामाच्या वेगळ्या पद्धती असतील आणि काही मतभेद जरूर असतील, पण या मंडळींचं विकासाच्या बाबतीत, समाजाचं भलं करण्याच्या बाबतीत मात्र एकमत होतं. तिथं कुठेही मतभेद त्यांचे नव्हते. आणि म्हणून या सगळ्याच मान्यवरांना, माझ्यासारखा एक माणूस वारकरी म्हणून जेव्हा पाहतो, मला ही सगळी मंडळी ऋषितुल्य दिसतात. साने गुरुजींचं एक भारतीय संस्कृती नावाचं पुस्तक आहे. गुरुजीने एक चांगला विचार त्या पुस्तकाच्या प्रारंभी मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, ऋषी म्हणजे काय? जो काहीतरी सतत चिंतन करून, ध्यास घेऊन समाजाच्या भल्यासाठी आपलं योगदान देतो, आपल्या ज्ञानातून, आपल्या कार्यातून, त्याला ऋषी म्हणावं. आणि म्हणून आधुनिक काळामध्ये मला असं वाटतं, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या या महात्म्यांनी काम केलं, ही ऋषितुल्य मंडळी होते. विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाचं काम ज्यांनी केलं, अशी शास्त्रज्ञ मंडळी ऋषितुल्यच होते. कृषीच्या क्षेत्रामध्ये समर्पित भावनेनं काम करून, अध्ययन करून ज्यांनी, म्हणून शिक्षण काय, कृषी काय, विज्ञान काय, साने गुरुजी म्हणतात, हे आधुनिक काळातील सर्व ऋषी आहेत. विठाला जगामध्ये एखाद्या गोष्टीला नाव ठेवायला फार वेळ लागत नाही, परंतु एखादी छोटीशी गोष्ट करायला मात्र बरंच बळ लागतं आणि बरंच ज्ञान असावं लागतं. तेव्हा हे सगळे कृतिशील मंडळी आपल्या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं त्या काळी लाभली. स्वर्गीय कोल्हे साहेब, स्वर्गीय काळे साहेब, परजणे अण्णा असतील, आपल्या भागात विखे साहेब असतील, सहकार महर्षी थोरात साहेब असतील, बाबूराव दादा तनपुरे असतील, किती किती मंडळींचं नाव आपण इथे, नागवडे साहेब बसलेत, स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साहेब असतील. ही सर्व मंडळी जी जुन्या पिढीतील होती, यांनी हे सगळं उभं करून देण्याचं काम केलं. आणि सुदैवाची गोष्ट अशी आहे की कोल्हे साहेबांचा हा वारसा अत्यंत समर्थपणानं नितीन दादा असतील, बिपिन दादा असतील, स्नेहलताताई असतील, निलिमाताई असतील आणि संपूर्ण परिवारातील आता त्यांची तिसरी पिढी या ठिकाणी काम करते. विवेक दादा, त्यांचे सगळे बंधू अत्यंत उत्तम रीतीनं काम ही सगळी मंडळी करतायत. आणि ते काम योग्य तऱ्हेनं साहेबांनी उभं केलेलं काम हे चालत कसं राहील, ते समाजाभिमुख कसं राहील. आणि म्हणून मनुष्य हा शरीर रूपानं जरी गेला तरी विचारांच्या आणि कार्यांच्या रूपानं तो मागे उरतो. राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणेची सरे,
केव्हा राहते? मला असं वाटतं आपल्यासाठी कुणी काय केलंय ही एक यादी असते आणि आपण कोणासाठी काय केलं याची सुद्धा एक लिस्ट असते. मला वाटतं कोले साहेबांची दुसरी लिस्ट फार मोठी होती की आपण इतरांसाठी काय केलं याची लिस्ट जर कोले साहेबांच्या बाबतीत काढायची झाली तर आयुष्यभर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण त्यांनी इतरांसाठी वेचला हे त्यांचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे. म्हणून कबीर म्हणतात मूरत तो जाती रही किरत कबहू न जाय, मूरत से किरत बडी बिन पंख उड जाय. मूर्तीपेक्षा कीर्ती महान असते आणि खऱ्या अर्थानं कोले साहेब त्या पद्धतीनं जीवन जगले. आपण काय योगदान देतो म्हणजे मला असं वाटतं कोण गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे कोण संन्यासी कोण गृहस्थी याला महत्व नाही, ते स्वतः संन्यासी महात्मे होते. ते म्हणायचे तुम्ही समाजाच्या उपयोगी किती आहात याला फार महत्व आहे. उपयोगी किती आहात, तुम्ही कोण आहात याला महत्व नाही. कोणत्या जातीत जन्माला आलात, कोणती परिस्थिती तुमची आहे, गरीब आहात की श्रीमंत आहात, या सगळ्या गोष्टी गौण आहे. तुमची उपयोगिता काय, तुमचं जगासाठीचं योगदान काय. एक छान गोष्ट एका ठिकाणी वाचली होती की एका जंगलामध्ये एक राजेसाहेब शिकारीला गेले आणि शिकारीला गेल्यानंतर एका साधूंची कुटिया होती. राजा हा धार्मिक वृत्तीचा होता आणि म्हणून तो थांबला साधूंना भेटावं. साधूंनी मोठ्या सन्मानानं त्यांचं स्वागत केलं, कारण आमच्याकडे गीतेमध्ये सांगितलं की राजा हा परमेश्वराची विभूती मानावी. जसं गुरु हे ईश्वर विभूती मानावेत तसं राजा हा ईश्वर विभूती मानावा. आणि म्हणून राजेसाहेब आले, साधूंनी त्यांचं स्वागत केलं, आदान प्रदान विचारांची झाली आणि राजानं कुतूहलानं प्रश्न विचारला, साधू महाराज तुम्ही जी तप साधना इथे या जंगलामध्ये करताय ही किती दिवस करणार आहात? त्या साधूनं मोठी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. म्हणाले ही वाळलेली काठी मी माझ्या कुटियेसमोर रोवलेली आहे जमिनीत. या वाळलेल्या काठीला ज्या दिवशी पालवी फुटेल तोपर्यंत मी साधना करणार. राजा हा तर्कवादी होता, बुद्धिवादी होता. त्यानं सांगितलं साधू महाराज वाळलेल्या काठीला पालवी कशी फुटेल? नाही म्हणाले मी तशा पद्धतीचं तप करणार. राजा म्हणाला मी जर काही तप साधना केली तर असं होईल का? म्हणाले तुमचा विश्वास असेल तर नक्की होईल. राजा मोठा ध्येयवादी होता. आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं बाबांनो काही दिवस मी या जंगलात थांबायचं ठरवलंय, तुम्ही आता जा माघारी जाऊन राज्य कारभार बघा. राजानं शेजारीच एका नदीच्या काठी कुटिया उभारली आणि त्या साधूकडून एक वाळलेली काठी घेतली आणि आपल्या कुटियेसमोर रोवली आणि राजाही ध्यान चिंतन भजन करू लागला. काही दिवस गेले, 4-8 दिवस गेले असतील. एक मोठा पाऊस आला, वादळ आलं आणि त्या वादळामध्ये त्या पावसामध्ये एक गरीब कुटुंब आदिवासी समाजाचं होतं. पत्नी आहे, 2 लहान लेकरं आहे आणि पावसानं त्यांचा त्यांना निवाराच नव्हता. म्हणून त्या साधूच्या कुटियेसमोर आले आणि विनंती केली, साधू महाराज आम्हाला जागा द्या, पती पत्नी आणि लहान लेकरं आदिवासी समाजाचे आहोत, रात्रभर आम्हाला निवारा पाहिजे. साधूनं काही संवेदना दाखवली नाही. मला असं वाटतं हा स्वभावाचा विषय. माणूस कोण आहे हे फार महत्वाचं नाही, स्वभाव काय हे फार महत्वाचं आहे. साधू असूनही त्याचा स्वभाव काही सेवेचा किंवा मदतीचा नव्हता, संवेदनशील नव्हता. त्यानं सांगितलं मी साधू आहे, मी कोणालाही माझ्या कुटियेमध्ये घेत नाही. मला असं वाटतं काही वेळेला नियमापेक्षा प्राप्त परिस्थितीला महत्व द्यावं लागतं. काही नियम आपले जरूर ठरलेले असतील पण प्राप्त परिस्थितीचा विचार करून नियमांमध्ये शिथिलता आणावी लागते. आम्ही सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या जवळ सातत्यानं ही गोष्ट शिकत आलो. ते कर्मठ नव्हते कधीच, ते परिस्थिती बघून निर्णय घ्यायला लावायचे. कधीच कर्मठतेने हे असंच केलं पाहिजे जे समाज हिताचं असेल असं करण्याकडे त्यांचा भर असायचा. आणि म्हणून त्या साधूनं सांगितलं माझ्या कुटियेमध्ये मी कुटुंबाला प्रवेश देत नाही, जा निघून.
ते बिचारे निघून गेले. पुढे तो राजा साधनेला बसलेला होता, जो राजा त्या साधूला 8 दिवसापूर्वी भेटलेला. आणि त्या राजाच्या कुटी, अर्थात तोही साधूच आहे असं समजून हे जोडपं तिथं गेलं आदिवाशांचं. बाबा आम्हाला जरा आश्रय द्या. त्या राजानं तातडीनं दार उघडलं, कारण मुळातच गोरगरिबांच्या सेवेचा पिंड होता, त्याचा स्वभाव होता त्याचा. कुटियाचं दार उघडलं आणि सांगितलं, बाबा कुटिया छोटी आहे, पण आपण सगळेजण बसून ही रात्र काढू. जरी झोपता नाही आलं आपण बसून राहू, पण तुझी लहान लेकरं आहेत, पत्नी आहे, या सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे. आणि ते त्या कुटियेमध्ये बसून राहिले. सकाळ झाली. त्या आदिवासी गरीब माणसानं त्या राजाचे आभार मानले आणि सांगितलं, महाराज आपण आश्रय दिला, नाही तर माझ्या लेकरा बाळांना कदाचित रात्री कुठे आश्रय मिळाला असता. मी आपला खूप आभारी आहे. खूप आशीर्वाद मनोमन त्यानं दिले. मला असं वाटतं गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे की मनुष्याच्या जीवनातली सर्वात मोठी मिळकत काय, तर आशीर्वाद ही मिळकत आहे. आशीर्वाद. आणि तुम्ही जर मला विचाराल की कोले साहेबांची श्रीमंती काय, त्यांनी घेतलेले जनता जनार्दनाचे गरिबांचे आशीर्वाद ही त्यांचं ऐश्वर, ही त्यांची श्रीमंती, ही श्रीमंती आहे. नव्या पिढीला आपल्याला हाच संदेश द्यावा लागेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा, व्यापारात काम करा, शेतीत काम करा, शिक्षणाच्या विविध नोकरीच्या क्षेत्रात काम करा, पण आशीर्वाद घेत राहा. जीवनाचा काही भरोसा नाही, आज आहे उद्या नाही आहे. आपण प्रवासाची तयारी करतो, मायबाप हो. मुंबईला जायचं असेल तरी आपण बॅग भरतो, पर्यटनाला जायचं असेल आपण तयारी करतो. तसं अनंताच्या प्रवासाची तयारी करायची असेल तर ही आशीर्वाद रूपी झोळी भरून घेतली पाहिजे. ही आशीर्वादाची झोळी भरलेली पाहिजे. आणि म्हणून त्या राजानं आश्रय दिला. गरीब कुटुंब आशीर्वाद देऊन निघून गेलं. आणि आश्चर्य पाहतो तर काय, वाळलेल्या काठीला पालवी फुटली. राजाला आश्चर्य वाटलं. 8 दिवसात चमत्कार घडला. वाळलेली काठी रोवली होती साधूच्या सांगण्यानुसार, त्याला पालवी फुटली. आनंद झाला. त्या राजानं ती काठी घेतली आणि साधूंकडे आला, महाराज तुमच्या मार्गदर्शनामुळे वाळलेल्या काठीला पालवी फुटली. ते साधू महाराज आश्चर्यानं पाहायला लागले. म्हणाले, राजे साहेब माझं मार्गदर्शन तुम्ही मानता इथपर्यंत ठीक आहे, पण मी 5-25 वर्षाचा बसलो, माझ्याच काठीला अजून पालवी फुटली नाही. तुमच्या काठीला कशी काय फुटली? माझी गोष्ट संपलेली आहे मायबाप हो. आपण कोण आहोत याला फार महत्व नाही. कोणत्या जातीत आहोत, कोणत्या आश्रमात आहोत, संन्यासी आहोत, ब्रह्मचारी आहोत, गृहस्थी आहोत, याला महत्व नाही. महत्व याला आहे आपण इतरांसाठी किती उपयोगी आहोत, किती उपयुक्त आहोत, याला फार महत्व आहे. विठाला आणि ही समाजाची सेवा, समाजासाठी दिलेलं योगदान हे व्यक्तीला खऱ्या अर्थानं अमर बनवतं. स्वस्वरूपाचा बोध हा व्यक्तीला अमर बनवतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगातून ठामपणानं, निश्चयानं, द्विरुक्तीनं सांगतात की आपण अमरच आहात. अभंगाचं पहिलं चरण, अमर 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 अमर
जाना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जीव मात्राला तुम्हा आम्हाला उद्देशून तुकाराम महाराज या अभंगामध्ये बोलतायत की बाबांनो, आपण सर्वजण अमरच आहात. कारण ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख राशी. ईश्वराचा अंश असलेला हा जो जीव हा ईश्वराप्रमाणेच आहे. तुकाराम महाराज म्हणले, अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. कारण सूर्य आणि सूर्याचं किरण भिन्न असत नाही. सूर्य जर तेजस्वी आहे तर सूर्याचं किरण सुद्धा तेज घेऊनच या भूतलावर येतं. समुद्र जर खारट आहे तर समुद्रातलं बादलीभर ओंजळभर पाणी बाजूला घेतलं तरी देखील ते खारट लागतं. या न्यायानं वेदांत शास्त्राने एक सिद्धांत आपल्या पुढे ठेवला की अंशीचे गुणधर्म हे अंशामध्ये येतात. मूळ तत्वातील गुणधर्म हे त्याच्या अत्यंत छोट्या तत्वामध्ये सुद्धा सामावलेले असतात. सोनं आहे, मोठा सोन्याची एखादी चिप आहे आणि त्याच चिपीतून थोडंसं सोनं तोडून बाजूला काढलं म्हणजे काय ते लोखंड होतंय का? नाही. थोडं जरी बाजूला काढलं तरी ते काय आहे? सोनंच आहे. जे गुणधर्म त्या सोन्यात आहे ते गुणधर्म याच्यात आहे. सच्चिदानंद स्वरूप असलेला जो परमात्मा आहे तसाच आत्मा सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. या न्यायानं अमर आहा. आणि दुसरी गोष्ट, जे जीवन मिळालंय त्या जीवनामध्ये मनुष्यानं केलेली सत्कर्म, सेवा, परोपकार, पुण्यकर्म याद्वारा समाजाच्या मनातून अंतःकरणातून ती व्यक्ती कधी विसरली जात नाही. या अर्थानंही दुसरं अमरत्व, जसं पुराण काळातीलही अत्यंत आदर्श उदाहरणं आजही आपण आठवतो. रामायणातल्या जटायूला सुद्धा अजून लोक विसरलेले नाही. कोण आहे जटायू? गिधाड वंशात जन्माला आलेला. पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा अत्यंत सामान्य अशा प्रजातीमध्ये तो जन्माला आलाय. गिधाडाला काही फार मोठं महत्व पशु पक्ष्यामध्ये आहे असं नाही, पण काम असं केलं. रामायणातलं वर्णन असं आहे की जेव्हा सीतामाईला चोरून तो रावण घेऊन निघाला त्यावेळेला राम लक्ष्मण हे त्या सोनेरी मृगाचा पाठलाग करत दूर गेलेले होते. रावणानं सीतेला घेऊन निघाला आणि त्या प्रसंगी रावणाला प्रतिकार करण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं तर ते जटायूनं केलं. म्हणून राम रावण युद्धाची सुरुवात करून देणारा हा जटायू आहे. हा प्रारंभ आहे. अन्यायाविरुद्ध पहिली दंड ठोकून उभा राहणारा कोण आहे? हा जटायू आहे. आणि या सगळ्या कारणामुळे दुसरी गोष्ट, एका माय भगिनीला होणारा जो अन्याय अत्याचार आहे त्याची ज्याला चीड येते आणि प्रतिकार करतो तो हा जटायू आहे. म्हणजे संत मोरारी बापू संस्कार किती श्रेष्ठ आहे पहा. या भारताच्या भूमीत जन्माला आलेल्या गिधाडाला सुद्धा माय भगिनींचा आदर कसा करावा हे त्या काळी समजत होतं. आणि या विधानाला पुढे ठेवून जर का विचार करायचा झाला, आपण म्हणतो काळ खूप प्रगत झालाय. मला वाटतं बाह्य प्रगती जेवढी महत्वाची आहे, मनुष्याचा आंतरिक विकास सुद्धा तितकाच गरजेचा आहे. मनुष्याच्या सद्भावनेचा विकास झाला पाहिजे, सद्विचारांचाही विकास झाला पाहिजे. नुसता पैशा अडक्याने भौतिक विकास होऊन मग किती प्रश्न निर्माण होतात ते आजच्या काळामध्ये आपण सगळे अनुभवतो आहोत. आणि म्हणून सद्भावनाही फार महत्वाच्या आहे. म्हणूनच आपल्याला पुढच्या पिढीला विचार संस्कार देताना आधुनिक शिक्षण जेवढं महत्वाचं आहे, व्यावसायिक शिक्षण जेवढं महत्वाचं आहे, कलागुणांचं शिक्षण जेवढं महत्वाचं आहे, त्याही पेक्षा कितीतरी महत्वाचं शिक्षण आहे जीवन मूल्यांचं शिक्षण. सत्य काय, अहिंसा काय, दया काय, क्षमा काय, परोपकार काय, हे त्यांच्यात आपल्याला रुजवावं लागेल.
म्हणून आपण लिहिणं वाचणं शिकवलं म्हणजे आपलं काम झालं असं म्हणता येत नाही. कुटुंब, शिक्षण संस्था, धार्मिक मंदिरं सगळ्यांवरती जबाबदारी आहे की फक्त लिहिणं वाचणं शिकून थांबता येणार नाही. आपल्याला त्यांना जगणं आणि वागणं शिकवावं लागेल. आणि हे जगणं वागणं जर शिकवता आलं तरच उद्याचा समाज आणि उद्याचा काळ हा आनंददायी राहील. विठाला जटायू अखेर त्या रावणाच्या शक्तीसमोर निष्प्रभ ठरला. त्याचे पंख छाटले, रावण निघून गेला. पण राम लक्ष्मण जेव्हा पंचवटीत आले, सीता नाहीये पाहिलं मोठं, त्यांनाही दुःख झालं. सीतेला आवाज देत शोध घेत दोघेही निघालेले आहेत. आणि तेवढ्यात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला हा जटायू पाहिला. कथा खूप मोठी आहे, मी संक्षिप्त आपल्या पुढे मांडतो. जटायूच्या जवळ प्रभुराम गेले आणि त्याला मांडीवर उचलून घेतलं. बाबा रे, तुझी अवस्था कुणी केली? त्यानं सांगितलं, ज्या सीतामाईचा शोध तुम्ही घेताय, रावणानं तिला दक्षिण दिशेला चोरून नेलेलं आहे आणि मी प्रतिकार केला पण माझी शक्ती कमी पडली. प्रभू मला माफ करा, मी सीतामाईला सोडवू शकलो नाही. रामांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे, कृतज्ञतेचे अश्रू होते. राम म्हणाले, जटायू, अरे जरी तू सीतामाईला सोडू शकला नाही तरी अन्यायाविरुद्धच्या लढाईमध्ये पहिलं योगदान तू दिलेलं आहे. ज्या दिवशी रावण मारला जाईल आणि रामायणाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी तुझाही उल्लेख तितक्याच गौरवानं या ग्रंथामध्ये होईल. मला असं वाटतं याला म्हणावं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. माणसाची सत्कीर्ती मागे शिल्लक राहण्यासाठी त्याला जीवनामध्ये आपलं काम तर करावं लागतं, पण स्वार्थाच्या या सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आणखी काही कामं ज्या वेळेला मनुष्य करतो त्याच वेळेला त्याची कीर्ती होते. म्हणजे एक मनुष्य मला भेटला आणि तो म्हणाला, महाराज काय खरं राहिलं नाही लोकांचं. 2-4 वेळा तो असंच म्हटला. सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मी म्हटलं, का बरं तुम्हाला असं वाटतं की समाजाचं काही खरं नाही? काय म्हणे, कोणी रामराम सुद्धा घालीत नाही, लोकांना माणुसकीच राहिली नाही. लोक रामराम घालत नाही तुम्हाला? म्हणे हो. काय करता तुम्ही? अहो म्हणे, मी चांगली शेती करतो, चांगला बंगला बांधलाय, गाड्या घोड्या आहेत माझ्याकडे, माझ्या मुलांनी उद्योग व्यवसाय उभे केलेत, आणि काय लोकांना माणुसकी नाही. मी म्हटलं, महोदय जरा मला 2 गोष्टी आपल्याशी बोलायच्या. आपण बोलताय म्हणून बोलायचं. मी बोला. म्हटलं, तुम्ही कधी गोरगरिबांच्या कामामध्ये कधी योगदान काही दिलंय का? म्हटले, नाही बा, ते काय आपण करत नाही. देवाधर्माच्या सेवेत कधी सहभागी झालात का? म्हणजे नाही, तेही आपण काही करत नाही. आणि मग तुम्ही काही परोपकारच जर करत नाही तर तुम्ही स्वतः किती स्वतःसाठी काही केलं तरी मला असं वाटतं जगामध्ये तुमचा नावलौकिक होऊ शकत नाही. म्हणून मायबाप हो, आपण आपल्यालाच कपडे शिवले म्हणजे कोणी आपल्याला धन्यता देत नसतं. कधीतरी गरीबाच्या उघड्या पागड्याच्या अंगावर जर एखादा कपडा टाकला तर लोक नाव घेत असतात. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम माणसाला माणूस म्हणून आपली ओळख पटवून देता आली पाहिजे. माणूस म्हणून आपण जन्माला आलोय.
पण मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला आपण खरोखरच माणूस होतो असा संदेश मागे ठेवून आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि माणूस होतो हा संदेश केव्हा राहतो, ज्यावेळेला माणसासारखं माणुसकीनं, प्रेमानं, पुण्य भावनेनं, परोपकाराच्या भावनेनं, सेवा भावनेनं, समाजाच्या उत्थापनाच्या भावनेनं काही काम आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला घडतं त्याच वेळेला आपण माणूस आहोत. मला असं वाटतं सामान्य माणूस तरी निदान आपलं माणूस पण सिद्ध करील, पण आदरणीय कोल्हे साहेबांनी ते माणूस नाही तर ते महामानव होते हे खऱ्या अर्थानं सिद्ध केलं आहे. एखाद दुसरा पुण्य परोपकार नाही तर हजारो कुटुंबांना आणि लाखो समाजाला उभं करण्याचं काम, सर्वतोपरी मदत करण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलंय. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. देहाचा धर्म आहे आणि देहाला कोणी थांबवू शकत नाही. एक दिवस तो पडणार आहे, कारण नाशिवंत देह नासेल हा जाणा. अनेक ठिकाणी संतांनी त्याविषयी वर्णन केलं, मी त्याचा उहापोह करणार नाही. पण त्या देहाला महाराज म्हणतात माझं म्हणू नका, कारण तो उसना आणलाय आणि उसना आणल्यामुळे ज्याचा त्याला दिला पाहिजे. पिंड हा पाचांचा आणिला उसना. म्हणून ही मोठी माणसं ना, त्यांना माहिती होतं शरीर हे जगण्याचं साधन आहे, काम करण्याचं साधन आहे. पण शरीराला सांभाळण्यासाठी ते जगत नव्हते, तर समाजाच्या सेवेसाठी शरीर सांभाळत होते. हा त्यांच्या कामातला आणि सामान्य लोकातला फरक आहे. कधी कधी सामान्य माणूस शरीराला सांभाळण्यासाठी जगतो. म्हणजे काही माणसं माणसाच्या जन्माला येऊन 2 तास आरशापासून बाजूला होत नाही. 2 तास आरशापासून. म्हणजे आमचे एक कीर्तनकार सन्मित्र होते नगर शहरातले, गेले बिचारे कोरोनामध्ये, सुभाष महाराज सूर्यवंशी. असं पायाला जखम झाली आणि आपल्यासारखे काही वडीलधारी सज्जन माणसं आली, त्यांनी विनंती केली, महाराज पायाला जखम झाली, तुम्ही गार पाणी टाकता, ती जखम पुन्हा वाढते. तुम्ही उभं राहून कीर्तन करता, जखमेतून पाणी येतं, बसून कीर्तन करा, गार पाणी त्या जखमेवर टाकू नका. महाराजांनी दिलेलं उत्तर मला आठवतं. आमचे गुरुबंधू संजय महाराज इथं बसले, आम्ही सगळे होतो त्यावेळेला उभे. त्या दिवशी मला कोल्हे साहेब सुद्धा किती मोठे आहेत हे आणखी त्यांचं मोठेपण आमच्या सारख्यांच्या अंतःकरणामध्ये उठून ते दिसलं. तेव्हा सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, अत्यंत मोठं काम कोल्हे साहेबांनी. आणि छोटी माणसं. मला एकदा प्रसंग आला, आमचे सन्माननीय नेवाशाचे आमदार फाटके साहेबांच्या सोबत आम्ही कारखान्यावर आलो काही काम घेऊन. साहेबांना आमच्या देवस्थानचं काही काम होतं आणि साहेब त्यावेळेला शिर्डीचे उपाध्यक्ष होते. आल्यानंतर त्यांनी सांगितले, पहा आता कामाचं होत राहील पण तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. आणि मला आठवतं बिपिन दादा तिथे उपस्थित होते. घरून ज्वारीची भाकरी भाजी डबा आणलेला होता. कारखान्यावरती आम्हाला इतकं प्रेमानं त्यांनी जीव घातलं. आणि जेवत असताना तासभर तिथे बसलेला असताना इतक्या गप्पा सांगितल्या, वसंतदादांच्या काळातले अनुभव असतील, राजकीय सामाजिक. आणि आमदार फाटके साहेब त्यांचे मित्र होते, व त्यांच्याशी बोलतील नवल नाही, पण मीही एक वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत छोटा माणूस, वयानं, अनुभवानं, सेवेनं, सर्वार्थानं छोटा. पण त्या चर्चेमध्ये त्यांनी मला बाजूला पडू दिलं नाही. मी हे त्यांचं त्यावेळेला घेतलेला एक तो बोध आहे की तुमच्या एखाद्या महत्वाच्या पाहुण्याबरोबर एखादे सामान्य त्यांचे मित्र आलेले असतील तरी ज्या वेळेला ते तुमच्याकडे येतात, फोकस एका ठिकाणी ठेवू नका, आलेल्या सर्वांना सारखं वागवा, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. छोटं छोटं शिकण्यासारखं आहे या मोठ्या माणसांकडून. मी आता बोलायला लागलो तर वेळ वाढत जाईल आणि माझी वेळ 10 पर्यंतचीच आहे. मी खरं तर संधान साहेबांना, लोंढे आप्पांना म्हणालो होतो की 9:30 पर्यंतच आपण करू, पण साहेबांनी अर्थात स्नेहलताताई असतील, बिपिन दादा, नितीन दादा सगळ्यांनी सांगितलं होतं की कीर्तन हे 10 वाजेपर्यंत चालू द्या. आणि म्हणून 10 वाजले. या ठिकाणी मी थांबतोय. आपण सर्व क्षेत्रातील सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्यालाही आपल्यापैकी काही प्रातिनिधिक भावना या ठिकाणी प्रगट करायच्या आहेत. पण साहेबांविषयी आम्ही अनेक ठिकाणी सातत्यानं त्यांच्याविषयी ऐकलं, अनेक कार्यकर्त्यांकडून ऐकलं आणि त्यांचं जे काही कार्य होतं ते अत्यंत मोठं होतं. त्यामुळे सतत या भागात आलं की त्यांच्या आठवणी ते होते त्यावेळेलाही आणि ते आज नाहीत तरी त्यांना उजाळा देण्याचं काम समाजातून नेहमी होत राहतंय. विठाला हरिनाम
कैचा धाक सकळी कापुले. म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत, आपल्याला मृत्यूच नाही, मग धाक कसला. शहाणी माणसं ज्या वेळेला जीवन आणि जीवनाचा मतितार्थ समजून घेतात त्यावेळेला ते भीतीनं जगत नाही, मोठ्या धैर्यानं आणि अत्यंत चांगल्या आत्मविश्वासानं ते जगतात. तुकाराम महाराज हाच विचार, तो आत्मविश्वास या तिसऱ्या चरणात देत आहेत. आणि आपण कोण आहोत, तर हे सगळे जीव देव स्वरूपच आहेत, हे अभंगाच्या शेवटी महाराज सांगतात. देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे हो कीर्तनाच्या व्यासपीठावरनं आपणा सर्वांना विनंती करतो, पुढील एक 10 मिनिट आपण असं शांततेत या ठिकाणी बसावं. काही मान्यवर मंडळी आली आणि आपल्या सन्माननीय कोल्हे पाटील परिवाराकडनंही 2 शब्द या ठिकाणी बोललं जाईल. मान्यवरही 2 शब्द बोलतील. आपण कुणी 10 मिनिट उठू नये. आदरणीय साहेबांना समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्वक आदरांजली वाहतो. या परिवारातील नितीनदादा असतील, बिपिनदादा असतील, स्नेहलताताई, परिवारातील निलिमाताई आणि सर्व माता भगिनी, त्याचप्रमाणे या परिवारातील सर्व पुढच्या पिढीतील मंडळी, यांना सर्वांना साहेबांचे आशीर्वाद लाभावेत अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी संप्रदायाच्या वतीनं आपण मला निमंत्रित केलं, कीर्तन करण्याचं या ठिकाणी सूचना केली, त्या निमित्तानं मी कोल्हे पाटील परिवार, त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूह, कॉलेज आणि त्यातली सर्व पदाधिकारी मंडळी, संजीवनीचे माजी उपाध्यक्ष अरुण पाटील येवले असतील, आमचे परिवाराच्या वतीनं त्यांनी भावना व्यक्त केल्या आत्ता, की आपण जपलेला हा जो परिसर आणि कार्यकर्ते आहे ते समर्थपणानं मी सांभाळेल, येथून पुढे मी सर्व आयुष्य जनसेवेसाठी समर्पित करेल. आणि असं म्हटल्यावर काकस्पर्श मगाशी झाला, हे आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं हेच साहेबांचं ध्येय होतं आणि खऱ्या अर्थानं ते शेवटच्या क्षणाला सुद्धा या ठिकाणी दिसून आलंय. धन्यवाद. परमपूज्य रामगिरी महाराज, मठाधिपती सरलाबेट, रमेश गिरीजी महाराज, उंडे महाराज, सरला दिदी, काशीनंद गिरीजी महाराज, चैतन्य गिरीजी महाराज, शारदा गिरीजी महाराज, रामानंद गिरीजी महाराज, अरुणानंद गिरीजी महाराज,
यशराज महाराज आदी महंत साहेबांच्या वस्तीवर येऊन गेले. केवळ कोल्हे कुटुंबियांचेच नव्हे तर प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण आपल्या कोपरगाव तालुक्याचं सांत्वन या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे माननीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील साहेब, मधुकरराव पिचड साहेब, जयंत पाटील साहेब, राजेश टोपे साहेब, भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री, शंकररावजी गडाख साहेब जलसंधारण राज्यमंत्री, राजेंद्र शिंगणे साहेब, दिलीपराव वळसे साहेब गृहमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब, त्याचप्रमाणे माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब, माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब, माननीय खासदार सुजय विखे साहेब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक माननीय नानाजी जाधव साहेब, अनिल पाटील साहेब, त्या अध्यक्ष रयत शिक्षण संस्था ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, खासदार हेमंत गोडसे साहेब, त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे साहेब, आजी माजी खासदार शिर्डी संस्थांचे पदाधिकारी माननीय आमदार आशुतोषजी काळे, असे अनेक मान्यवर माननीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या वस्तीवर माननीय नितीनदादा असतील, बिपिनदादा असतील, मिलिंददादा असतील, त्याचप्रमाणे प्रदेश सचिव स्नेहलताई कोल्हे असतील, या सर्व कोल्हे कुटुंबियांचं सांत्वन या ठिकाणी केलं. यानंतर हवप उद्धव महाराज मंडलिक हे सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतील. हबप पांडुरंग महाराज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर पसायदान होईल आणि सर्वांनी तीळ घेतल्याशिवाय तीळ घ्यायची रांगेमध्ये. त्यानंतर जेवण करून जायचं आहे. सोलर पार्कमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तीळ घेण्याच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता आईशे कोणी होणे नाही. आज आपण सर्व उपस्थित जनसमुदाय अत्यंत दुःखित, शोकाकुल अंतःकरणाने आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेले आपले लोकनेते परमपूज्य तीर्थस्वरूप पितृतुल्य असलेले आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आदरणीय साहेबांना अंतःकरणपूर्वक भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्याकरता अतिशय मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांमधून पंचभौतिक शरीराचा विग्रह सोडून आदरणीय साहेबांना 10 दिवस झालेले आहे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या स्मृती, अनेक प्रकारच्या आठवणी त्यांच्या संबंधाने आहे. साहेब मुळात मोठेच होते, यामध्ये तिळमात्र संशय असण्याचं काही कारण नाही. आत्ताच आदरणीय पूजनीय श्री महंत आमचे ज्येष्ठ गुरुबंधू उद्धवजी महाराज यांनी आत्ताच सांगितलेलं आहे की जो व्यक्ती जीवनामध्ये दुसऱ्याकरता जगतो, समाजाकरता जगतो, समाजाच्या उत्थानाकरता जगतो आणि समाजाकरता जगता 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 जो व्यक्ती लाखो लाखो लोकांचा आणि कुटुंबाचा आधारवड बनतो,
त्या व्यक्तीला समाज यावत चंद्र दिवा करवू कधीही विसरू शकत नाही. त्या व्यक्तीचं स्थान समाजाच्या मनात कधी पुसलं जाऊ शकत नाही आणि असं आढळ स्थान आपल्या कार्यकर्तृत्वानं, आपल्या राजकीय सेवेच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी हे स्थान समाजाच्या अंतःकरणामध्ये स्वकर्तृत्वाने निर्माण केलेलं आहे. अशा अत्यंत महामहिम असलेल्या आदरणीय साहेबांना खूप आठवणी सांगण्यासारख्या आहेत. अत्यंत छोट्या छोट्या माणसांच्या संबंधात सुद्धा आदरणीय साहेबांचं काम अत्यंत उल्लेखनीय आहे. मी 22 वर्ष कोपरगावमध्ये राहत होतो. माझ्या जीवनातला एक आठवणीचा प्रसंग सांगून मी थांबणार आहे. माझे मुलं KBP विद्यालयामध्ये शिकत होते. त्याच्यामध्ये माझा 3 नंबरचा मुलगा 2020 साली इयत्ता 6वी मध्ये शिकत होता. शनिवारचा दिवस होता. दुपारी 12 वाजता शाळा सुटली होती आणि मुलं आमचे सायकलवरती घरी येण्याकरता निघाले आणि साईबाबा कॉर्नरवरती रोड क्रॉस करत असताना आमच्या मुलाच्या सायकलला तो साहेब मुलाला घेऊन तिथं आले. 4 जिने चढून वरती आले. आमच्या मंडळीला परिचय नव्हता, पण आमच्याच अपार्टमेंटमध्ये साहेबांचं कायदेशीर काम पाहणाऱ्या एक वकील मॅडम जवाद मॅडम होत्या. जवाद मॅडमांनी साहेबांना ओळखला आणि ते आल्या. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे का साहेब गाडीतून उतरले असते आणि कोणालाही सांगितलं असतं का या मुलाला दवाखान्यात न्या आणि त्याच्या घरी त्याला सुखरूप पोहोचवा, तर 1000 लोक ते काम करण्याकरता तिथे उपस्थित होते. साहेबांनी तसं न करता साहेब स्वतः त्या कामामध्ये स्वतः आले तिथपर्यंत. असे जे व्यक्तिमत्व आहे, असे व्यक्तिमत्व समाज जीवनामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे. असं साहेबांचं अत्यंत अलौकिक अशा स्वरूपाचं कार्य आहे. आपण एकच करू शकतो, साहेबांच्या या कार्याला आणि साहेबांच्या उत्तुंग हिमाचलासारख्या उत्तुंग असलेल्या या व्यक्तित्वाला अभिवादनापलीकडे आपण दुसरं काही करू शकत नाही. आपण सर्वजणांच्या वतीनं मी या ठिकाणी आदरणीय साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. यानंतर आदरणीय स्नेहलताई या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करू इच्छितात. कर्मयोगी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे आपल्या सगळ्यांमधून गेलेत. त्यांना देवाज्ञा झाली आणि आता जवळजवळ 10 दिवस झाले. हे 10 दिवस कसे गेले आमच्या परिवाराला कळलेही नाही, कारण आपण सगळ्यांनी आमचं दुःख हलकं करण्यासाठी आम्हाला भेट घेऊन सांत्वन आपण केलं. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. खरं तर साहेब आमच्या परिवारापेक्षा आपल्या सगळ्यांचे होते. साहेबांचा हा संपूर्ण समाज कार्यकर्त्यांचे असेल ती करण्याचंच काम मी करत होते आणि महिला मंडळात समाजकार्य म्हणून एक महिला सक्षमीकरणाचं काम करत होते. परंतु साहेबांनी खूप मोठी संधी दिली, मन मोठं केलं आणि एका सुनेला आमदारकीचं तिकीट दिलं आणि महिला मंडळातून मला आपल्या सगळ्यांनी विधिमंडळात पाठवलं. साहेबांना जे अपेक्षित होतं, पाणी प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे सामान्य माणसाचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी साहेबांनी मला शाबासकीची थाप दिली. कारण त्यांना एकच अपेक्षा असायची की सामान्य गोरगरीब माणसासाठी तू काहीतरी करत राहा आणि कार्यरत राहणं, काम करत राहणं हे साहेबांना आवडायचं. आणि म्हणून मला सारखं वाटायचं की अजूनही मला आशीर्वाद रूपी साहेब माझ्या बरोबर असावे. ते सोडून गेले परंतु तरीसुद्धा आशीर्वाद कायमच राहील. आत्ताच महाराजांनी सांगितलं तसं खरोखर एखाद्या माणसाचं आयुष्य किती समाजाला समर्पित असावं हे मी जवळून पाहिलं. पिंडाला कावळा शिवतोय का नाही म्हणून मी तिथे अमरधाममध्ये गेले
आणि नमस्कार करून एवढेच वाक्य म्हटले की मी आपण जोडलेली ही सगळी माणसं मी समर्थपणे सांभाळेल, मी त्यांना अंतर देणार नाही आणि आपल्यासारखं समर्पित आयुष्य मी माझं जगेल म्हटल्याबरोबर पाठ फिरला आणि कावळा शिवला. हे मी आणि खरोखर हेच खऱ्या अर्थाने साहेबांना श्रद्धांजली ठरेल असं मी म्हणते. याही वयात पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयात साहेब पॅरालिसिस झाला, 92, 90, 91 वय, तरीसुद्धा मंत्रालयात मीटिंगसाठी यायचे. त्यांना वाटायचं पाणी असेल तर माझा शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तरच खऱ्या अर्थाने हा गोरगरीब माणूस उभा राहील ताटमानेने. आणि म्हणून त्यांनी सामान्य माणूस शिकला पाहिजे, त्यांची मुलं शिकली सवरली पाहिजे म्हणून हे सगळं उभं केलं. एवढं मोठं शिक्षण संस्था असेल, सहकार असेल, हे उभं करण्यासाठी फार साहेब झिजलेत. आम्ही जवळून पाहिलं. तहान भूक विसरून रात्रंदिवस, मी तर म्हणते त्यांचं निम्म आयुष्य प्रवासातच गेलं असेल महाराज. आणि खूप संत सहवास, तुकाराम गाथांचा अभ्यास, सहजानंद भारतीपासून जो प्रवास सुरू झाला त्यांच्या या समाज कार्याचा, तर तो अगदी जनार्दन स्वामी असतील, सगळेच अगदी आठवले शास्त्री असतील, सगळ्यांच्या संत सहवासाचा आशीर्वाद त्यांना कायम त्यांच्या या कार्यात राहिला. आणि आपण सगळ्यांनी अतिशय प्रेम आमच्या कोल्हे परिवारावर केलं. मी कधीही विसरू शकत नाही हा जो काळ होता आमचा दुःखाचा. याच्यात आपण आमचं सांत्वन केलं, खूप धीर दिलात. आम्हीही परिवार साहेबांनंतर आपल्याला कधीही अंतर देणार नाही एवढंच या निमित्ताने सांगते आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. ओम शांती. यानंतर पसायदान होईल. पसायदानानंतर तिळाचा कार्यक्रम होईल आणि सर्वांना विनंती आहे की आपण प्रसाद घेऊनच जायचं आहे. सोलर पार्कमध्ये प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सुरासे महाराज यानंतर पसायदान गातील. सर्वांनी कृपया उभं राहायचं आहे. तुळशीवाल्या मावशी ज्या आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मगाची तुळस घेऊन ज्या माऊली उभ्या होत्या त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी. भेटतू तया भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वै सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिहे लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकिये. दृष्टा दृष्टविजयी होवावे जी. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु गंगागिरी महाराज की. गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज की. जनार्दन स्वामी महाराज की. सब संतन की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम शांती शांती शांती. यानंतर तिळाचा कार्यक्रम होईल. महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे, पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था आहे. आणि त्यानंतर सोलर पार्कमध्ये प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. साहेबांच्या दशक्रिया विधीनिमित्तानं आपण सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. माजी मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
काही आपल्या परिसरामध्ये जिथं जिथं भागवत आज माननीय शंकरराव कोल्हे साहेबांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या ज्या वेळेला त्यांची माझी भेट व्हायची, बेटामध्ये ते येत होते आणि बेटाच्या गादीवर बसण्याच्या आधीपासून त्यांचे माझे संबंध होते. काही काही आपल्या परिसरामध्ये जिथं जिथं भागवत कथा असायच्या, भागवत कथेला ते यायची आणि तुकाराम महाराजांच्या गाथेचा त्यांचा चांगला अभ्यास होता. तुकाराम महाराजांचे प्रमाण ते द्यायचे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2 प्रकारच्या संस्कृती प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताकरता खूप काही कामं माननीय साहेबांनी केली. आणि ऋषी संस्कृती म्हणजे आध्यात्मिक कार्य. आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा आणि खूप मोठं सहकार्य त्यांचं होतं. नावरला सहजन भारती महाराज ते नेहमी यायचे. गुरु नारायणगिरी महाराज त्यांचे खूप चांगले संबंध होते. त्यांचे आणि आमचे संबंध फार जुने होते. बेटाच्या गादीवर येण्याच्या आधीपासून इकडं कोपरगाव तालुक्यामध्ये कुठं कार्यक्रम असलं म्हणजे साहेबांचे आमचं या ठिकाणी चर्चा व्हायची, संबंध व्हायची असायची. आणि आध्यात्मिक सुद्धा चर्चा ते करायची. अध्यात्माची सुद्धा त्यांना गोडी होती. आणि शेतकऱ्यांकरता खूप काही काम त्यांनी, वास्तविक ते विदेशामध्ये राहत होते, विदेशातच त्यांनी कार्य केलं असतं, परंतु आपल्या शेतकऱ्यांची असणारी कळकळ, मग पाण्याबद्दल सुद्धा त्यांची फार मोठी आणि धावपळ असायची की शेतकऱ्यांना पाणी मिळावं आणि जास्तीत जास्त, कारण पाणी नसेल तर शेती उत्पन्न देऊ शकत नाही, म्हणून पाण्याकरता सुद्धा फार मोठे संघर्ष त्यांनी केले. आणि अशा प्रकारे फार मोठं कार्य त्यांनी केलं. हा फार मोठा नेता आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु जरी ते शरीराने आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या स्मृती मात्र कायम आपल्या हृदयामध्ये असणार आहेत. त्यांच्या स्मृतींचा सुगंध नित्य आपल्या हृदयामध्ये दरवळणार आहे. अत्यंत मोठं कार्य महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये ज्यांनी केलं आहे ते आदरणीय कोल्हे साहेब आपल्या सर्वातून आज निघून गेलेले आहेत. कारण जीवनामध्ये प्रत्येकजण कर्म करत असतो, परंतु कोल्हे साहेबांचं जे कार्य होतं ते अप्रतिम होतं. अनेक प्रकारच्या लोकांना मदत करण्याची भूमिका ज्यांनी अंतःकरणात घेतली आणि ती केली. अनेक लोकांना आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये मदत करत करत साहेबांनी हे कार्य केलेलं आहे. मग राजकारणात असेल, अध्यात्मात असेल, परमार्थात असेल, साहेबांचं कार्य अप्रतिम होतं. साहेबांनी या ठिकाणी धन्य जीवन जगलेले आहेत. जीवनाचं जे मूल्य होतं ते साहेबांना कळालेलं होतं. माननीय शंकरराव कोल्हे हे व्यक्तिमत्व जे होतं ते महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. सहकार क्षेत्रामध्ये, अर्थ क्षेत्रामध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत जवळचा संबंध असणारे असे ते नेते होते. अमेरिकेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये शिकलेला माणूस आणि अमेरिकेमध्ये न राहता आपल्या देशामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणारा नेता, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, तो आमचा सगळा समाज जो असेल त्या सगळ्या समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणारे असे ते नेते होते. आणि माझा आणि त्यांचा अत्यंत जवळचा संबंध होता. गौरव अम्मा माझा त्यांचा होता. माझ्या लग्नाच्या वेळेला त्यांनी इथं कोपरगावमध्ये त्या लाडू वाटले होते आणि मला त्यांनी आग्रह केला होता की तुमचं लग्न आमच्याकडे काय करा म्हणून, म्हणजे तुम्ही इकडे या. बरोबर. आणि हसतमुख असणारं व्यक्तिमत्व, माझ्यावर अत्यंत प्रचंड प्रेम ठेवणारे अशा पद्धतीचे ते त्या नेते होते. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा आदर होता. आणि अनेक क्षेत्रामध्ये काम केलेले पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आले होते, अनेक नेते या ठिकाणी आले होते. आणि कोपरगाव म्हटलं की शंकरराव कोल्हेंचं नाव डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्यांचं शंकरराव कोल्हे आहे त्यांचं नाव, शंकरराव कोल्हे आहे त्यांचं नाव आणि त्यांचं होतं कोपरगाव. जे कोपरगावचे ते राहणारे होते, परंतु कोपरगावचे असले तरी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राजकारणाचा ठसा उमटवणारे अशा पद्धतीचे ते होते. शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते कर्जाचं व्याज कमी असलं पाहिजे यासाठी सगळ्यात अगोदर रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढण्यात ते नेते होते. आणि त्यांच्या मोर्चानंतर शेतकऱ्यांचं जे कर्ज होतं त्याला व्याज कमी करण्यात आलं. अनेक वेळेला जे इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीच्या संबंधामध्ये सुद्धा आंदोलन करणारे असे ते नेते होते. एक असं नेतृत्व की ज्यांनी कोपरगाव सारख्या ठिकाणी काम करून एका वेगळ्या उंचीवर आमचं कोपरगाव नेऊन ठेवलं. अतिशय त्या काळामधले उच्च शिक्षित
परंतु इथल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न राहायला टाकेपाटा शिंदेवस्ती दोंडीवा नगरलाय. हॅलो. माझा 16 सप्टेंबर तीळ घेण्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण रांगेमध्ये तीळ घेण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी साध्य करायचा आहे. कृपया तिथे गर्दी होणार नाही, गैरसोय होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. तीळ घेतल्यानंतर सोलर पार्कमध्ये प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. साहेबांनी 27 डॉक्टर बोलवले त्यावेळेस. 27 सप्टेंबर 2005ला माझं ऑपरेशन झालं होतं मानकेचं. ऑपरेशन झाल्यानंतर मी 6 महिन्यांनी चालायला लागलो. मला त्यावेळेस लोणीला ॲडमिट केलं होतं प्रवर हॉस्पिटलला. ते व्यायामासाठी मी 6 महिने ॲडमिट होतो साहेबांच्या आशीर्वादाने. आणि ऑपरेशन ते फिजिओथेरपीसाठी ॲडमिट ठेवलं. ते चालायला लागलो. मग चालायला लागल्यानंतर मग 1 जानेवारी मी साहेबांना भेटायला इकडे कारखान्यावर आलो होतो. आणि त्यानंतर मला सुपर हॉस्पिटलला कामाला लावलं त्यांनी. आता 2006 पासून मी जॉईनिंग आहे. मजेशीर माणूस, राजकारणातला त्याचा भाग वेगळा. पण सामान्य माणसामध्ये ज्यावेळेला जायचं त्यावेळेला ते आपले टिंगल करणं, हे करणं, ते करणं, हे आम्ही मेवण्यांचे नाते बाळासाहेब वाघ मी आम्ही दोघे मेवणे त्यांचे. आणि त्या मेवण्यांच्या नात्यानं ज्यावेळेला ते आम्ही त्यांच्याशी बोलायचो आणि मग ते राजकारणातली भाग आम्ही फारसे त्यांच्याशी आम्ही त्या मानानं जरा कमीच पडायचो. बाळासाहेब वाघ आम्ही ही मोठीच माणसं त्यावेळेला. तर एवढा आज माझा अनुभव आहे. तर इकडच्या माणसांना त्यांचं राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या काम तुमच्या सगळ्या समोर त्यांनी एवढं ठेवलेलं आहे. आणखी याच्या पलीकडे आम्ही काय बोलणार, त्यांचं कामच तुमच्या करता बोलत याच्यापेक्षा मी काही जास्त बोलत नाही. धन्यवाद. कारकीर्द अतिशय उत्तम गेली. खूप उत्कृष्ट काम केलं त्यांनी आणि शेवटपर्यंत ते काम करत राहिले. तो श्रद्धा होती, कर्मवीर अण्णांच्या श्रद्धा होती त्यांची. आणि कुठल्याही कामाला कधीही कमीपणा न वाटता कष्ट भरपूर करून आपल्या संस्थेची खूप वाढ केली त्यांनी. कोपरगाव तालुक्यात सर्व आमच्या शाळा, हायस्कूल, कॉलेज त्या बाबतीतही त्यांनी अतिशय सहकार्य केलं. तन मन धनाने सहकार्य केलं आणि खरोखर आम्हाला त्यांचा अभिमान वाटायचा. एक आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एक पोकळी निर्माण झाली असं आज आम्हाला वाटतंय. एवढंच त्या निमित्ताने चांगले महाराज परिसरातील सर्व मंदिरांना आरतीच्या निमित्ताने सर्वांना भेट देऊन सर्वांशी चर्चा करून मन मोकळ्यापणाने हसत खेळत वातावरणाने त्यांनी परमार्थाच्या कार्याला फार मोठी गती दिलेली आहे. परमार्थाचं कार्य त्यांच्या माध्यमातून खूप पुढे गेलेलं आहे. तोच प्रवाह आज परिवाराकडून मोठ्या उत्साहाने चाललेला आहे. मग आदरणीय दादा असतील, आदरणीय ताई असतील किंवा सर्व परिवार तो परमार्थाचा अधिक शेतकऱ्याच्या दृष्टीनं, शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत हे स्वतः जातीनं उभे करून त्याचं निराकरण करण्याची ताकद साहेबांची होती. आणि म्हणून एक मोठी अशा प्रकारची उणीव आहे. भगवान करो त्यांच्यासारखी माणसं, त्यांची सगळी ताकद, शक्ती, सामर्थ्य याच परिवारामध्ये मिळून परिवाराकडूनही देशाचं, या परिसराचं भलं होण्याची कार्यशक्ती यांना मिळो. आणि पुन्हा या शेतकऱ्यांची झालेली जी उणीव आहे, या वारकरी पंथाची जी झालेली उणीव आहे ती लवकरात लवकर भरून निघो अशी भगवंताच्या सद्गुरू गंगागिरीजी महाराज, गुरु नारायणजी महाराज चरणी, मुक्ताई चरणी, योगीराज चांगले महाराज चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. कधी कधी